नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही9 मराठी। आजची बात या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर बघणार आहोत। आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सभा घेतल्या, पण पहिल्यांदाच मोदींनी रोड शो केला आणि तोही मुंबईतच। मुंबईत येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या होम पिचवर मोदींनी रोड शो करून जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। पाहूयात। महाराष्ट्रातला पहिला रोड शो, तोही मुंबईत। ही दृश्य घाटकोपर मधल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोची आहे। मुंबईत मोदींचा भव्य रोड शो निघाला। घाटकोपरच्या अशोक सिल्क मिल पासून मोदींच्या रोड शोला सुरुवात झाली। श्रेयस टॉकीज ते सर्वोदय सिग्नल पासून पार्श्वनाथ चौकात रोड शोचा समारोप झाला। अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबईच्या रस्त्यावर दिसले। भाजप शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने हजर होते। आज तुम्ही जसं दारोदारी फिरताय, मत मागायला, मताची भीक मागायला फिरतात, तुम्ही सगळे तुमच्या सोबत सगळी सेना, एअरफोर्सची विमानं, हेलिकॉप्टर्स, फक्त रणगाडे बाकी आहेत। आता ज्या घाटकोपरमध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो झाला, तो मतदारसंघ उत्तर पूर्व मतदारसंघ आहे। भाजपकडून इथं मिहिर कोटेच्या उमेदवार असून त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संजय दिना पाटलांचं आव्हान आहे। 2019 मध्ये युतीत मुंबईच्या 6 पैकी 6 जागा एनडीएला मिळाल्या होत्या, ज्या 3 जागा भाजपला आणि 3 जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या। मुंबईच्या सर्व 6 जागा एनडीएकडे ठेवण्याचं आव्हान भाजपसमोर आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेल्या सहानुभूतीचा परिणाम कमी करण्याचा प्रयत्न होतोय। मोदींच्या रोड शोच्या माध्यमातून मुंबईकरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे। शिवसेनेच्या फुटीनंतर पुन्हा सर्वाधिक जागा जिंकून मुंबईत भाजपचाच दबदबा आहे हे मोदींच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न आहे। जिथे जिथे मुंबईत मोदी जातील किंवा महाराष्ट्रात मोदी जातील, तिथे तिथे भाजपचा पराभव नक्की आहे। हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतो। महाराष्ट्राच्या जनतेने एक निर्णय घेतलेला आहे। उमेदवार कोण भाजपचा किंवा त्यांच्या शिंदे मिंदे गटाचा, अजित पवार गटाचा वगैरे बघत नाहीत। मोदी नको, मोदी गो बॅक, ही गावागावातली घोषणा आणि गर्जना आहे। तुम्ही पत्रकारांना सुद्धा लक्षात आला असेल। मोदींनी मुंबईत रोड शोद्वारे वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं निशाणा साधला। घाटकोपरमधल्या होर्डिंग दुर्घटनेतील मृत्यूंचा आकडा 16 वर गेला आणि त्याच ठिकाणी मोदींनी रोड शो केला, अशी टीका राऊत आणि वडट्टीवारांनी केली आहे। मुंबईमधील 60 लोक जखमी होतात, 18 लोकांचा जीव जातो, तरी त्याच मृतदेहाच्या घटनेच्या बाजूनं भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान रॅली काढतात। म्हणजेच मला असं वाटतं की ही रॅली तुम्ही या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या प्रेतावरून रॅली काढता काय, हा प्रश्न आता मुंबईकर विचारत आहे। 18 लोगों की डेथ हो गई है, ये सबसे गंभीर बात है। और मोदी जी वहाँ जाकर रोड शो कर रहे हैं। मोदी जी उसी एरिया में जाकर रोड शो, प्रधानमंत्री को संवेदना, देखिए यहाँ चुनाव है, हम देख लेंगे, लेकिन प्रधानमंत्री जी को संवेदना होनी चाहिए। अब न्यू मुंबई में अमित शाह थे, श्री सेवकों का मृत्यु हो गया, मालूम है ना, वहाँ भी कहाँ वहाँ मृत्यु हो रहा है, वो लोग खाना खा रहे हैं बाजू में बैठकर, शिखंडपुरी, अमरसपुरी, यहाँ 18 लोगों की डेथ की खबर है। पण तुम्ही प्रचार बंद करणार आहात का? तुम्ही तुमची बडबड बंद करणार आहात का? जरा सकाळी पोपटपंची मला ते सांगावं। तुम्ही प्रचार बंद करणार आहात का मुंबईतला? म्हणजे काहीतरी कारणं सांगायची। निश्चित त्या बाबतीमध्ये झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। पंतप्रधानांनी त्या बाबतीमध्ये ट्विट केलेलं आहे, त्यांनी शोकसंवेदना पोहोचलेल्या आहेत। माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी गस्तासाठी तात्काळ गेलेले आहेत। अतिशय वाईट घटना झाली, याबद्दल दुमतच नाही, पण राजकारणाशी त्याचं काहीतरी जोडायचं मला वाटतं हे काही योग्य नाही। मुंबईत 20 तारखेला मतदान आहे आणि शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात लढाई आहे। त्यामुळे सभांसोबतच मोदींनी रोड शोही केला।
आता मोदींची शिवाजी पार्कात 17 तारखेला सभा आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.